थँक्यू. अरे थँक्यू थँक्यू. बघ किती चांगल्या दिवशी आहे birthday. बघ कसं चांगल्या दिवशी देतात सॅमीचा बर्थडे बघ. काही शेटला विश करत होती आणि खायला बघ कवरा घेतली शेटनी रास घेतली. तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या आश्रम परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही अन्नदान दिले, हेच खूप मोठी आहे अन्नदान. खूप छान फ्रूट आणले. सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे गाईज. तर चला गाईच, आज आहे माझा बर्थडे आणि आज आहे नारळी पौर्णिमा. पहिला तर मी बोललो का नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ज्यांनी ज्यांनी माझे व्हॉट्सअपला माझ्या स्टोऱ्या टाकल्यात, इंस्टाग्रामला स्टोऱ्या टाकल्यात, ज्यांनी मला विश केलेला आहे, हॅपी बर्थडे मेसेज केलेले आहेत, कॉल केले, त्यांना सर्वांना मनापासून आभार मानतोय आणि धन्यवाद. आणि चला, आणि खरंच माझा दरवर्षी बड्डे जाम म्हणजे जामच भारी येतं. मागच्या वर्षी दहीहंडीच्या दिवशी होता, गेल्या वर्षी गणपतीच्या पहिल्या दिवशी होता आणि या वर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी आहे. तर चला, आणि तर ही जी आज ड्रेसिंग मारलेली आहे, ही आज ड्रेसिंग नव्हती आपली. आजची आपली ड्रेसिंग होती पूर्ण 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 म्हणजे आदेश पाटीलचा फोन आले. आदेश पाटील पूर्ण ड्रेसिंग होती ना, पूर्ण कोली लुक मध्ये होती, खतरनाक होती, खतरनाक. चला, आदेश पाटीलचा फोन उचलता आता मी. हॅलो हॅलो. अरे कुठं आहे? अरे आहे ना, तुझेच राज्य नाही. तू कुठे आहे? काय आता काय बर्थडेची विश करू? बर्थडेची विश कानाला फोन केली तुम्ही? मग गरजेचे करणार का? सगळेच केले आणि मी बी करीन. काय हो ना, नवीन काहीतरी एक काम कर ना. त्यापेक्षा 4-5 करोड रुपये पाठव माझ्या, मग ते नवीन हो माझ्यासाठी. काय 4-5 करोड रुपये तुला मी पाठवू का? तुम्ही मला पाठवायला पाहिजे. माझा बर्थडे तुम्ही मला गिफ्ट द्यायला पाहिजे ना. हा, गिफ्ट तुम्ही विश केली, माझा बर्थडे गिफ्ट, माझं रिटर्न गिफ्ट पाठव. इथं महाराजा चाव ये तुला चहा बसताव. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. मी का गाजत राहू दे. नाव 2027 ला 100% तुमचा भाऊ चमकणार आहे आणि 2027 ला धमाका करू, डायरेक्ट धमाका. चमकलाच पाहिजे. मग तुमच्यासारख्या मित्रांचा, तुमच्यासारख्या भावांचा जर सपोर्ट असेल तर तुमचा भाऊ नक्कीच चमकेल. चमकलाच पाहिजे. आमचा सपोर्ट असो नसो, म्हणजे माझा तर आहे नाहीच दिला कोणी, तर तुझ्या जीवात तू करू शकते एवढा तुने केलेला आहे. अरे पहिल्यापासून आपण 1 रुपया नसताना आपण मेहनत करीत आल्या आणि अजून मेहनत करू आपण. तेच तर मी बोलतो. आणि मेहनतीचा जो फल आहे ना, मेहनतीचा जो फल आहे, आपला देव गणपती बाप्पा झाला, एकवीर आई झाली, साईबाबा झाला, श्री स्वामी समर्थ झाले, आपली गावदेवी झाली, देणारच आपल्याला फल देणारच. हा, कर्म चांगला ना आपलं. कर्म चांगले आहेत ना, म्हणून तर आपल्याला कोणतं नाव नाही खराब करे ना, कमेंट करू नये करून. कमेंट करायला आपल्याला इंग्लिश येत नाही ना रे कोणाला कमेंट करायला. बघू येतात तुमच्या इकडे करता आलो तर इथे चालले आठवडीला पूजा आहे. हा, मग ये ना. ये मी काय बोलतो, शॉपिंग बिपिंग केली की नाही, काही कपडे बिपडे घेतले की नाही? काहीच नाही केलं. मग चल ना, मी काय म्हणता, यो बघ रोशन दादा फोन आला बघ, रोशन नाईक. जाऊ का कॉन्फरन्सला? ठीक आहे. हा, हॅलो हॅलो. काय ना, नेटवर्क गेला वाटत. हॅलो, थँक्यू. बा आदेश आहे बघ कोलवर. आदेश. चला तर गाईस, हा बघा शाळेचा एक पण खारा करत नाही. शाळेमध्ये चालले बघा हुशार पोऱ्या, बघा शाळेत चालले हुशार पोऱ्या. आता गेला काय समस्या बघू. अरे सेठ काय, अरे काय बोलतो, मग जायचं ना आपल्याला अनाथ आश्रम मध्ये आज? जाऊ ना संध्याकाळची. नक्की? नक्की. हा ना, तुझ्या बड्डेला कुठे जायचं? मध्ये जाऊ. नक्की नक्की. चालेल. कुठे चालला आता? चालला तर गणपतीचे कारखाने, जरा गणपती सजवायचं ना, त्यांना जरा नेताव गाडीन. हा हा, चला गाईस, आज आपलं गणपती किती बुकिंग झाले आणि ते पण तुम्हाला दाखवता, आणि सेफ आपण कसं गणपती ठेवले ते पण तुम्हाला दाखवता. तर चला आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा. चला गाईज, आता आले मी गणपती, बघा आपण कुठं ठेवल्यान ते तुम्हाला दाखवत. आमचा फुल्यादा ना त्याच्या घरात ठेवल्यान. वहिनी बघा तो पडलेला की वहिनी काय बसल्या. गाईज आमची वहिनी बसले बघा. ती बा झाली का पाला आली. तुम्हाला बोललो ना, फक्त वहिनीच्या जवळ जायचीच खोटी का वहिनी पळेल.
वहिनी अरे कुठे गेली ही वहिनी गेली ही नानी बसले इथं चला म्याव म्याव बघा आता आपल्या गणपतींची सोय तुम्हाला दाखवता चला इथेशी ना लाईट इथे पंखा यो बघा कसं येऊन झोपले हे बघा आपलं मूर्त्या बुकिंग बघा किती झालेल्या आहेत या बुकिंगच्या मूर्त्या आहेत हा आणि दुकानात पण रास आहेत अजून पहिल्या वर्षी कसा काम आपला कडक नाही एकदम नाद करती दुनिया सारी चला आता याच्यामधून कुठलं गणपती सजवायचं ते घ्यायचं ते उठ चल उठ 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 पटकन उठ गाईस आलो आपल्या गणपती बाप्पाच्या शॉपवरती बघा सगळ्या गणपती बाप्पांना पिशवी घालून ठेवले आहे आणि फायनली गाईज काहीतरी आपण शिकतोय आता बघा 2.5 फुटाची मूर्ती होती बुक नव्हती झाली सो फायनली काल ही बुकिंग झालेली आहे आणि कशी वाटते तुम्हाला मूर्ती मला एकदा सांगा जबरदस्त मूर्ती आहे ही आणि तुम्ही बघू शकता निखिल बेलेलकरची मूर्ती एकच नंबर मूर्ती झाली एकच नंबर ही मूर्ती बाकी आता एवढ्या रेल्या बघतो इथून लाईन राहिली ही एवढी लाईन राहिले बाकी हे इथं राहिल्या आणि त्या राहिल्या आणि ही बघा ही पोर हे तुझं नाव काय मधुरा ही बघा काही मधुरा आले आपले गणपती सजवायला दादा मी तुझे गणपती सजवायला येऊ ना ये ना मधुरा आपले गणपती कसे मधुरा पुढच्या वर्षी नक्की ना चला मधुरा बोलली विशेष संपला ना आणि यो बघा ए सोनी कुठे कर सोनी असत गे चला बघा गाईस इथं तुम्हाला बघ 3 आणि ते 3 6 मातीचे गणपती जाम फोन येतात जाम आज बघा ही बहीण आले लय लवकर आले ना सिद्धेश हा बहिणीच आले बघ लवकरच आले राखी बांधायला मला वाटलं बरं केक कापायला आले का तू तर राखी बांधायला आले का रे सिद्धेश हा थँक्यू अरे थँक्यू चांगल्या दिवशी आहे birthday. बघ कसं चांगल्या दिवशी देतात सॅमीचा बर्थडे बघ खरं सिद्धेश चांगल्या दिवसाला देतात का नाही गणपतीना गौरीना रक्षाबंधनला दहीहंडीला सगळ्याला देतात नक्की ये बस गाईस पहिली रक्षाबंधन बहीण आलेली राखी बांधायला राखी बांधून चालली आता घरी पण आणि तिला गुरुवार त्याची मुलं तिला सांगला डेटाची भाजी घालू का तुला ते नको बोलते पण आमचा सिद्धेश ना आणि सिद्धेशांचा पप्पा नुसतं काळ मासन तर तिचं काळ्या मासन ते श्रावण चालू आहे. श्रावण आहे का राहू दे नाही तर आमच्याकडे काळे माशांची कमी नाही ना रे सिद्धेश नेणं एक दिवशी हा नाही कस अरे भारी लागतात नाही काढ ना मासळीचं. हा हे सिद्धेश संध्याकाळी जायचं का मग अन्नदाश्रम मध्ये नक्की का चालेल चल अक्षय पण येणार चल बाय हॅपी बर्थडे परत एकदा. थँक्यू सो मच कमलाबाई बा आमची कमलाबाई ही बघ कमलाबाई पलाली हा चल बाय कालू बघा केवढा मोठा झाला आमचा कालू ला एक बहीण गेली आणि दुसरी बहीण आली धनश्री ताई आलेली आहे चला गाडी घ्यायला गेलती त्यावेळी गाडी घेतली नाही इकडे आली म्हटलं तुम्ही गाडी घेतली की बाच्यानी घेतली हो ते झालंच नाही तर आपला ब्लॉक कम बनविले हाय गाईस करायला पाहिजे का नको चला तर ताई आले राखी बांधायला कारण की आता उद्याला जास्त लांब जायचं असेल ना प्रवास कुठे आहे आपला जायचं नाहीये मग? आपल्या पैसा येतील ना घरी. अच्छा मग बदलापूरला अच्छा अच्छा चला तर गाईच आता राखी बांधून घेतोय चला तर गाईच झाली आमची रक्षाबंधन आणि आता ताई पण जाईल घरी भाऊ काय बोलता आपला किती 10 दिवसच का आपला 10 दिवस तर तू कधी येशील 5 दिवसाचं गेल्यावर नक्की ये पण नक्की येईन गेल्या वर्षी बी आलतो ना येता का ना 3 दिवस 3 वर्ष हा आता बघू आता मी आल्यावर समजेल येता वाट बघते हो ना कारण की तुम्हीच बी रक्षाबंधन झाले वाटतं नाही का चौघी पण उद्याच येतील आता अच्छा चौघी पण उद्याच येतील त्याच्यामुळे चौघी त्या
गाईच आता आपण चाललोय आता अनाथ आश्रम मध्ये, कारण की आपला बर्थडे सेलिब्रेशन आपण केलाच नाही. तो काल केला तेवढा, तो पण मिनी बी नाही केला. हर्षद होता, वहिनीचा यावीच जल्दी यावीच केला. आणि रुपांश किती राख्या बनल्या तुला बनशिवी? 7 बनल्या. केने हलता गिफ्ट पर्स नेलेल्या. ए किती गणपती सजवलं आपलं गाई? जी गणपती सजवता 4 किती मोठं माहिती का? इकडे बघा ही मूर्ती दिसते का छोटी, ही बाई इथून ही बाई ही वाली ही सजवल्या, सगळे छोट्या झाडे सजवल्या ना. पैसे मग तर 500 रुपये. गाईत नाही हा का मस्ती करता. ही माझ्यावाले पैसे नाही घेणार या वर्षी. ती बोलतो या वर्षी पैसे नाही घेणार, पुढच्या वर्षी नक्की घेईन बोलतो मी. आणि बघा आता आपण इथे बिर्याणी मागवलेली आहे, बिर्याणी सुद्धा आलेली बघू शकता तुम्ही. आणि आता काय काय घ्यायचं ते बघू. आता अक्षय कांबरी येतोय, अक्षय कांबरीला बोलवले मी. तर चला ते आपण आपल्या दुकानात ठेवता बिर्याणी, मग इथून आपण गाडीमध्ये टाकून घेऊन जाऊ. गाईज आपण आता बिर्याणी घेतले. आता त्याने आपण बिस्किट घ्यायला आले. इकडे बघा आपला शेट कसा बिस्किट घेतलं. शेट हॅपी बर्थडे वापस एकदा. थँक्यू सो मच ब्रो. मी काल बी बोललेलो, आज बी बोलता. आणि अजून काय घेते शेट तू? बिस्किट ही बघ, ही बी घे. इथं बघ, ही घे 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 घे. हे बघा शेट किती बिस्किट तसं टेन्शन नाही ना, टेन्शन नाही. त्यांना चाय प्यायला. चहा बी पितील, द्यावी चहा मध्ये खातील. अजून कुठली त्याला घेऊ त्यांना? ही घे, ही बघ, कुठली? ही वाली. जी हा ही बी मस्त. त्याला गाईज आपलं शेट आता मस्त पैकी बिस्किट घेतं. आई इकडे बिस्किट चटणी बिस्किट घेतलं आणि इकडं या इकडे बघा शेट का हसतात. हा हा हसतो बरं. काही नाही बिस्किट बघ. बिस्किट दाखवले ना ते बघ. बिस्किट येतात मस्त पैकी. शेटने बिस्किट घेतल्या ना. शेटचा बड्डे ना. और खुशात बड्डे येतं. तर राहू दे गाईज. तर पाहिजेत ना, मग खुश पाहिजे बड्डेला. खुश नसला तर कसं व्हायचं. मग गाईच अजून शेटनी बिस्किट घेतली. इकडे बघा वापस घेतली. मग आता जास्त घेतली पहिल्यांची बी. पहिल्यांदा घेतलेली 30 पोरं आहेत. किती? 30 पोरं आहेत. 30 पोरा. 30 पोरांना कवर बघ. मग असू दे ना. चल, आता आम्ही बिल करायला तिथे इथं. तर गाई जिकडं आपला खायला. आणि इकडं शेट आता पैसे करते ना. कधला हा समीकालन. का शेटला बी बोल करायला लागली. इथं आता आम्ही खायला भरता येऊ. मग जाता लगेच. बर बर बर. बघा शेट कसा खायला भरता आपला. काही शेटला विश करत होती. आणि खायला बघ कवरा घेतली शेटनी. रास घेतली शेट. मग आणि शेटनी वापस ते बिर्याणी का घ्यायचं अजून. जांभूल. चल गाईज आता शेट काय गेला वापस. काय बोलला तू? जेल्या का जिलेबी नाही तर गुलाबजामुन. जिलेबी ना तू गुलाबजामुन का. चला मंडळी आता आपण निघूया अनाथ आश्रम मध्ये जायला. कारण की हां आता आपण सुरुवात करणार आहे का. ठीक आहे बघूया. आणि मी एक ब्लॉग असा टाकणार आहे ना का मी म्हणजे सांगेन तुम्हाला का जो 1 महिने मी कंटिन्यूची ब्लॉग बनवणार आहे. आज आपला बड्डे निमित्ताने आपण चालत अनाथ आश्रममध्ये. का चला माझी इच्छा होती का या वर्षी करावं म्हणून आपण एक बड्डे रुपांची याला केलेला. आणि आता मी माझ्या याला करणार आहे बरोबर. आणि एक इच्छा अशी आहे का मी जेवढे 1 महिना कंटिन्यू आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे ना मी ब्लॉग टाकणार आहे. आणि जेवढा यूट्यूब चॅनलवरून जेवढा पेमेंट येईल तो किती पण असो, 10,000 असो, 15,000 असो, 20,000 असो किंवा 30,000 असो किंवा 40,000 असो किंवा 50,000 असो, किती पण असो ते पेमेंट. जेवढा पेमेंट येईल तेवढा आपण अनाथ आश्रममध्ये देणार. हा आपला शब्द आहे आणि खोटा बोलणार नाही. जेवढा यूट्यूबवरून जेवढा पण पेमेंट येईल यूट्यूबचा तेवढा पेमेंट आपण डायरेक्ट लाईव्ह दाखवणार का या महिन्याचा एवढा पेमेंट आले. आणि हा आपण खास म्हणजे अनाथ आश्रमच्या ज्या अनाथ आश्रममध्ये मुलं आहेत शाळेमध्ये त्या मुलांसाठी जे पैसे आपण देणार आहे. जेवढा पण असो ते यूट्यूबवरून पेमेंट आहे. जेवढा लाख रुपये आला ना, लाख रुपये तरी पण देऊ आपण. पण हा शब्द आहे आणि लवकरच हा शब्द आपण पूर्ण करणार. अरे थँक्यू. काही तुम्हाला दिसला का ह्यो? नसेल दिसला.
कारण जे दिसत नाही, फक्त टी शर्टच दिसतं त्याची. आणि इथं मंदिर बघू शकता तुम्ही, किती भारी मंदिर आहे बघा. एक नंबर मंदिर आहे आणि शिव मंदिर आहे. आणि खरंच आज मला, कारण ना लय दिवसापासून मी विचार करत होतो तर काय करायचं. तर नक्कीच मी करणार आणि मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की लाईव्ह मला यूट्यूबचा पेमेंट किती आला म्हणून. खोटा बोलायची काही गरजच नाही आहे. लाईव्ह दाखवल्यावर विषयच संपला. तर चला, मी जेव्हा सांगेन तेव्हा तुम्ही भरपूर सारा प्रेम द्या. तेव्हा तुमच्या प्रेमाची मला खूप गरज आहे. कारण की का तुमचाच प्रेम आणि तुम्हाला पण खूप जास्तच आशीर्वाद लागेल. जर आपण बघा, तुम्ही माझ्या ब्लॉग बघाल, ब्लॉग बनवल्यावर यूज जाणार, यूज गेल्यावरती मग त्याचं यूजचं तोच पेमेंट आहे, तोच आपण पूर्ण अनाथ आश्रममध्ये देणार आहे. तर चला गाईज, आता माझा ना हात दुखला जाम आणि आता आपण चाललो अनाथ आश्रममध्ये. चला, पोरांची सोय करू आपण मस्त. गोड त्यांना गुलाबजामुन वगैरे घेऊ. हे बघा. चला तर गाईस, आता आपण पोचलेलं आहे अनाथ आश्रममध्ये. पोरं वाट बघतात कारण की भरपूर जास्त ट्रॉफिक होती. त्याची मुलं आम्हाला पण जाम ट्रॅफिकमध्ये टायमिंग झाला. तर चला आता आपण इकडे बघा शेटचा केक तुला वेगळं माईक गिफ्ट करेल. राधे घे. इकडे बघा इथे बिर्याणी आणि अजून काय ते घे आणि अजून गुलाबजामुन घेतले. इथे आपलं खायला घेतलं, इथले बिस्किट चिप्स घेतले आणि इकडे फळं घेतले नान. आणि इकडे बघा फळं कसं बघा मस्त पैकी जेवायला बसला ना शेट. आता बघा इकडे बसल्या सगळी. नाना कसं कामा इकडे बघा. कुठला याला हे ओळखतं मला. इकडे बघा सगळी असतात आमच्या ब्लॉकमध्ये असेच कंटिन्यू. आता आपण त्यांना आपला केक कापील आता. आणि इकडे बघा इकडे उभी आहेत. इकडे मग इथे 2 केक तिथे मस्त व्हिडिओ. गाई जाते इकडे बघा शेटचा केक कापायचा. इकडे सगळी उभी आहेत. मी 5 मध्ये करावं लागेल. 5X मध्ये 5X मध्येच करताय बघ. अर्धी सगळी येईल इकडे बघा. चला 1, 2, 3 स्टार्ट. केक कापला. आता त्याला जेवण वाटतं. चला काही इकडे बघा काय बिर्याणी तर. आणि इकडे शेंगा ना कवल करायला ना का बोलतात कोशिंबीर. इथे गुलाबजामुन इथे केक इकडे जाऊन टाकत. इकडे बघा कसा केक वापस चटणी होजे. आणि इकडे बिस्किट आणल्या. इकडे फलात आणि इकडे सगळी बसल्या. इकडे बघा आणि इकडे थोडीशी जाणार तर शेटवरती जेवायला. वार वार वार. ना बिस्किट का द्यायची आहेत आपल्याला नंतर ना लास्टला ना द्यायचं. केक द्यायचा, गुलाबजाम द्यायचं, कोशिंबीर द्यायची, हां नंतर बिस्किट नंतर बिस्किट द्यायची. चालेल असा पहिल्या ताटात थोडा मिक्स आणि याच्यात ग्रेव्ही टाक. मग चालले बघा इकडं. नाही तू धरते का ना? तू धरते का ना धरणार जरा माझा हात इकडे दाखवून.
आईजीकडं बघा केक, कोशिंबीर आणि बिर्याणी भेटली आहे. नंतर आपण त्याने बिस्किट वाटतो इकडं शेट गुलाबजाम तिथं. नंतर मग जाऊ बाकीचं ना चला या. आरती त्याला तिकडे कुठे जाऊ मी नाना? चालेल चल. इकडे बघा कसा शेट बिर्याणी वरतं. आणि आता तिकडेच येतात बघा. इकडे बघा चला. अजून कोणीच नाही कोणीच नाही आला. अर्धे येतील इकडे बघा. येताना सगळे येतात पटापट. इकडे बघा एक आई इथं आणि ते नाना बसले. तिथं बी बसले नाना. आणि शेवट कसं वाटतं. आणि मी बी इकडे गाणी आणि आता पोरं येतात. हल्ली इकडे बघा. आता येतात सगळी घेतात आणि जातात. हे बघा इकडे बघा. इथे दिसतो तिकडे दिसतं. नंतर दाखव ना. चला 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 पटकन. अजून रास पुरा बाकी आहेत. तिकडे तिथे बी बसतात. चला ना तू पटापट. अर्धी जण येतात आणि अर्धी जण बसले तिकडे. बोलून दमलो काय झाली दुखतं. आता पुरा कसं जेवायला बसताना तुम्हाला दाखवताना जेवता वेळीस. इकडे बघा इकडे सगळी बसले. बघा इकडे बघा असा सगळ्यांना दाखवता ना. दाखवता ना 5X मध्ये सगळी दिसतात. बघा कशी ते फ्रेंड बसतात. जाऊन जा तर काही जिकडे बघा कशी. तर काय जिकडे बघा. इकडे बी बसल्यानंतर तो नाही दाखवू शकत मी. आपण घेऊ तर चला गाईस आता आम्ही पण यांच्यासोबत जेवायला बसतो. पोरांसोबत बसू ना. मस्तपैकी जेवूया आपण पण ना. हां मग त्याच्यानंतर आपल्याला बिस्किट हवे वाचायचे आहेत ना. जेवल्यानंतर आपण बिस्किट हवे वाचायचे. रुपन भाऊ काय बोलतो? काय नाही बोलतो. कसा वाटला तुला? मस्त मस्त वाटला ना? नक्की. मग? हर्षद कसा वाटला? वेगळा अनुभव तुला हा पोरांसोबत जेवायचा. बरोबर ना. बघा सर्वजण मस्तपैकी जेवतात आता आणि यांच्यासोबत आपण जेवायला बसलोय. तर चला आता आपण पण जेवण करून घेऊया कारण की अजून घरामध्ये केक कापायचा आपला. जे घ्या पाहिजे तो घ्या. घे घे सगळी घे. तेव्हा अजून बाकी आहे का? अरे तो हॅपी बर्थडे करतो ना तू जातो लांब. घ्या घ्या सगळे घ्या. मस्त खा रोज. पहिले तर समीर दादा तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आम्हाला दरवर्षी मदत करता आणि कधीही काही अडचण लागली तरी मदत करता. त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार आणि असंच दरवर्षी येत राहा. नक्की आता आपण दिवाळीला येऊ डायरेक्ट. मस्त आपण फटाके वगैरे वाजू मस्त मजा करू एकदम. हा आपल्याला भेटायला यूट्यूब स्टार सॅमी गालन आणि रुपांश आलाय. तर तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतं आज स्टार आलाय तुमच्या इथे?
कसं वाटतं सगळ्यांना? आणि त्याने आज त्याचा वाढदिवसानिमित्त एक ठराव केलाय, तो त्याला जी यूट्यूबवरनं कमाई भेटेल त्याच्यापैकी काही पर्सेंटेज तो दरवर्षी इथे येऊन तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला खाऊ वगैरे सर्व गोष्टी तो सांगेल त्याच्या तोंडातूनच वाटतात. आता आज तर माझा वाढदिवस आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने भरपूर जणांनी माझ्या स्टोऱ्या सुद्धा टाकलेल्या आहेत. खूप जणांचे कॉल सुद्धा आले. त्यांचे पुन्हा पहिले मी मनापासून मी आभार मानतो. आणि आज आपण आलेले अनाथाश्रममध्ये आणि छोटी छोटी मुलं तुम्ही सर्वजण बघतच असाल. तर मी खूप 10-12 दिवसापासून मी एकच विचार करत होतो का बड्डे तर मी दरवर्षी सेलिब्रेशन करतोच करतो. आणि तुम्ही बघतच असाल फुल टाटाट माटात असतात. आपली ड्रेसिंग पण बघत असाल एकदम जबरदस्त असतात. आणि मी यावर्षी असा विचार केला की चला आपल्या मुलांना मला जावं अनाथाश्रममध्ये थोडासा काय द्यायचं आहे. आपली जेवढी ऐपत आहे ते ऐपतीप्रमाणे बोला करूया काहीतरी. ते जे काय करायचं ते तुम्ही दाखवलेलं केलं आहे ते. आणि हां, एक 2 ते 3 महिन्यानंतर माझा एक प्लॅन चालू आहे का मी 1 तारखेपासून कंटिन्यू ब्लॉग टाकणार आहे. आणि ज्या पण ब्लॉगला यूज येतील, ज्या पण ब्लॉगला रिस्पॉन्स भेटेल आपल्या त्या ब्लॉगचा 1 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत जेवढे ब्लॉग येतील आणि ज्या ब्लॉगची जेवढी इन्कम होईल ती 10,000 असो, 20,000 असो, 30,000 असो किंवा 50,000 असो किंवा लाख रुपये पण असो, जेवढी पण इन्कम येईल त्या या पोरांना आपण देणार आहे. आणि सगळे तुझे जे पण असतील म्हणजे जे बघत असतील त्यांना पण असे वाढदिवस इथे करायला सांग. आणि मला एकच बोलायचं, जे आता माझे सबस्क्राईब असतील, जे इंस्टा यूट्यूब फॅमिली असेल, आता तर सर्वजणांची परिस्थिती एकदम मजबूतच असते. आज ज्यांना आई वडील नाही आहे आणि बघा यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. आई वडील मला पण नाही आहे, पण आज मला तुम्ही सपोर्ट करता. तुमच्या मुले आज माझ्याकडे बघा, जेव्हा माझा आई वडील नव्हता तेव्हा माझी पण परिस्थिती अशीच होती. मी रिक्षा चालवली, रिक्षा चालून मी कसा मोठा झालो. आज माझा ज्याने कॅमेरा पकडले, इंस्टाग्राम कोणामुळे चालू केला तर अक्षय कांबळे मुले माझा इंस्टाग्राम चालू केलेला आहे. मला ते मी फेसबुकला जाम फेमस होतो, पण त्यांनी मला इंस्टाग्राम चालू करून दिला. माझ्या पहिले त्याचा इंस्टाग्राम होता. आज त्याच्यामुळं मी कुठेतरी म्हणजे झालो, आज पब्लिकपर्यंत पोहोचलो मी. आणि असे तुम्ही पण या छोट्या छोट्या मुलांना तुम्ही या इथे बदलापूरला यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, लोकेशन मी देणारच आहे. तर तुम्ही या पोरांना मदत करा. आणि आता माझ्याकडून जी मदत होईल ती माझ्या रील्समध्ये आणि मी ज्या ब्लॉगमध्ये मी दाखवणारच आहे. आणि मी जो बोललो होतो 1 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत जी पण माझ्या ब्लॉगला इन्कम होईल ते या पोरांना देणार. आणि कधी देणार मी ते व्हिडिओ टाकणार पहिले का आजपासून मी या पोरांसाठी ब्लॉग बनवणार आहे. मग तेव्हा तुम्ही मला प्रेम द्या आणि जी पण इन्कम असेल ते मी लाईव्ह दाखवणार. आज मला किती इन्कम आलेली ती पूर्ण इन्कम या पोरांसाठी मी देणार आहे. मस्त. तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या आश्रम परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही अन्नदान दिले तेच खूप मोठी आहे. अन्नदान खूप छान फ्रूट आणले, बिस्किट आणले मुलांसाठी. असंच भरभरून प्रेम आमच्या आश्रमाला देत चला. आणि नक्कीच तुम्हाला पण खूप मोठा हे मिळेल. आणि तुझे पहिली जी इन्कम असेल ती आपण दिवाळीमध्येच देऊ आपण. हा, जी पहिली इन्कम कारण की असेल दिवाळीला आपला कार्यक्रम मोठा होतो. दिवाळीला दरवेळेस तुम्ही येतात, खूप सारे फटाके आणतात. म्हणजे अगदी मुलांना आमच्या घराची बिलकुल आठवणच येत नाही. हे त्याचा सर्वात मोठा खरं वाटतं. आणि सगळ्यात आधी दिवाळीला तुम्हीच आमच्या मुलांसोबत साजरा करायला येत असतात. अगदी आनंदित होतो. अक्षय असतो, अजून अक्षयचे 4-5 अक्षय दादा असतो, अजून योगेश दादा असतो. हे सगळे भरपूर असतात. तुमच्यामुळे या वर्षी आपण आम्ही मस्त आनंदी मजा आनंद करू, आहे. एकदम भारी मजा करू. हा, नक्कीच नक्कीच वाट पाहिजे आली तुमची. नक्की. धन्यवाद. चला. बाय करा दादा. चला सर्वांना गुड नाईट, बाय बाय. झोपा आता मस्तपैकी. चला बाय. गाईस, तर आता आपण आलेलो आहे घरी आणि अनाथाश्रममध्ये गेलेलो. तिथं मस्त जेवण वगैरे केलं फायनली आम्ही. आणि आज खास म्हणजे माझ्यासाठी केक दिलेला मामीने. पण मामीचे इंस्टाग्रामच्या पेजचं नाव माहिती नाही आहे, पण तुम्हाला केक दाखवता. आज नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि केक बघा खतरनाक बनवले, खतरनाक. आणि तो केक आहे घरामध्ये बनवलेला आहे. तर चला, हे बघा नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सॅमी कालन आणि ओरिजिनल फोटो वाटताय का नाही एकदम बघू शकता तुम्ही. केक बघा, केक एक नंबर केक बनवले. आणि चला तुम्हाला असे जर केक पाहिजे असतील भारी भारी आणि घरात बनवले हा का, बघा कसा बनवले केक.
गाईस, तर आपण जे नारळी पौर्णिमेसाठी आणि माझ्या बर्थडेसाठी जी मी ड्रेसिंग मागवली होती ती फायनली ड्रेसिंग किती वाजता आली असेल तर 9:30 वाजता आलेली आहे. त्याच्यामुळे माझा थोडासा मूड ऑफ झाला आणि मला ड्रेसिंग फायनली आत्ता 9:30 वाजता आपली ते डिलिव्हरी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता ड्रेसिंग. आता याच्यामध्ये कोणाकोणाची वा क्या भारी सुलका आहे, काहीतरी युनिकच शिवून दिले. हे रुपांचं वाटतंय. चालेल, चला मला रेडी व्हायला नाही भेटला तरी चालेल, पण आपण रुपांचला रेडी करूया. बहुतेक यो वाटतं माझं वाटतं. हो, यो माझा आणि यो आपला वाटतं रुपांश भाईचा असं वाटते मला. हो, यो रुपांश भाईचा आणि ही रुपांची टोपी आहे, ही माझी टोपी आहे. आणि याच्यामध्ये ड्रेसिंग काय मला काहीच समजत नाही. रुपांश लय मोठा वाटतं हे रुपांसाठी आहे आणि हे माझ्यासाठी. तर चला मंडळी, मी पण ट्राय करूया. ट्राय करतोय, बघतोय कसं दिसतं. तर चला. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. फायनली आपली कोली ड्रेसिंग आलेली आहे आणि आता केक पण कापलेला आहे. ब्लॉगमध्ये दाखवला नाही, परत एकदा ब्लॉगमध्ये दाखवू केक कापताना. चला, हॅपी बर्थडे टू यू. मीच काका. जय जय रे सगळ्यांना. आता